अन्न आणि औषध प्रशासनाने सुट्ट्या तेलावरती आता विक्रीसाठी बंदी घातलेली आहे आणि त्यामुळे अनेक छोटे व्यावसायिक देखील अडचणीत आलेले आहे, जे नैसर्गिक पद्धतीने तेल या ठिकाणी तयार करतात आणि जे घाण्याच्याद्वारे हे तेल तयार करतात. तर अशा व्यावसायिकांसमोर आता मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहे, कारण अनेक जण सुट्टे तेल जे आहे ते या ठिकाणी विकत घेत होते. मात्र आता बंदी घातल्यानं त्यांच्यासमोर देखील अडचणी ज्या आहे त्या आपल्याला आता एकंदरीतच पाहायला मिळत आहे. ते काही व्यावसायिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. सुट्टे तेलावर आता बंदी घातल्याने नेमके काय अडचणी ज्या आहेत ते तुमच्या समोर येऊ लागलेल्या आहे? सुट्टे तेल बंद केल्यामुळे हा निर्णय एफडीने हा जो निर्णय दिला, हा निर्णय सामान्य जनतेसाठी वापरासाठी अन्यायकारकच आहे असंच म्हणावं लागेल मला. काय परिणाम याचा दिसतो तुम्हाला? काय परिणाम असा झाला की जे 10 रुपये 20 रुपये जे रोज तेल घेऊन जाऊन उदरनिर्वाह करणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा एक प्रश्न उभा राहिला की आता तेल कुठून खरेदी करावं, कसं खरेदी करावं. कारण पॅकेजिंग हे 100 रुपये 200 रुपये 150 रुपयेच पॅकिंग आहे आणि त्या वर्गाला ते घेणं शक्य नाही. त्यामुळे तो वर्ग तेल घेऊ शकत नाही, त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. तुमची मागणी काय राहील म्हणजे? आमची मागणी अशीच राहील की जे पूर्वीप्रमाणे जे सुट्टे तेल चालू होतं ते नेहमीप्रमाणे पुढे असंच चालू राहून द्यावं. तसंच आम्ही जे आता फसायचे जे नियम आहेत त्याचं आम्ही काटेकोरपणे पालन करू, हे तर आम्ही करतोच आहे, पण यापुढे करू. व त्यात जे अधिकारी आहेत त्यांनी वेळोवेळी येऊन आमच्याकडून आमचे नमुने तेलाचे नमुने घेऊन जावा, ते तपासावेत. त्यात काही त्रुटी आढळल्या तर आम्हाला नक्कीच त्याच्याबद्दल आम्ही जे परिणाम होतील ते आम्ही हे करतो. पण या निर्णयाचा एकूण परिणाम किती झाला सध्या तुमच्या याच्यावर? यामध्ये जे आता अचानक एक दिवसामध्येच जो एफडीए निर्णय घेतला की तेल बंद करा, त्यामुळे आता आम्हाला पॅकेजिंग करणं, एका दिवसामध्ये पॅकेजिंग मशीन आणणं हे करणं आणि खूप मोठ्या प्रमाणात खर्च लागतो याला. छोट्या व्यापाऱ्यांना हे शक्य नाही मशीन्स वगैरे आणून पॅकेजिंग करणं. अनेक ठिकाणी याच्यामध्ये भेसळ होते आणि त्यामुळेच हा निर्णय घेतला असं बोललं जाते. भेसळ होती. आजपर्यंत आपण पाहिलं की तेलाची भेसळ घेऊन कोणालाही हानी झाली असं कुठेच जी नोंद नाही असं कुठे आढळलेलं नाही आपण पाहिलं. आणि तेल आम्ही ग्राहकांना त्यांच्या समक्षही काढून देतो आम्ही. तर आमचं हेच म्हणणं राहील की आता व्यापारी हा त्याचा धंदा चांगला चालण्यासाठी किंवा वाढण्यासाठी हा शुद्ध तेलच देत असतो. एक ठराविक जे लोक असतील ते 1% 2% त्यांच्या भेसळीत जे भेसळ करतात त्यांच्यामुळे जे 90-95% लोक जे चांगलं काम करतात तर त्यांच्यासाठी हा निर्णय अन्यायकारकच म्हणावा लागेल मला. तर निश्चितच या निर्णयामुळे मोठा परिणाम जो आहे तो या नैसर्गिक तेल विक्रेत्यांवर झालेला आहे. त्यामुळे शासनाने वेळोवेळी आमच्या तपासण्या कराव्यात आणि हा निर्णय मागे यावा अशी मागणी जी आहे ती तेल विक्रेते करत आहेत. कॅमेरा कसं कुणाल जायकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.